तर बघा, अधिक महिन्यात जो कोणी या प्रभावी ग्रंथाचे पारायण करेल, कितीही प्रखर पितृदोष असेल, पितरांची कृपा मात्र नक्कीच होईल. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास आणि अधिक महिना या विविध नावांनी ओळखला जाणारा हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारा महिना. हा महिना आपण ज्याला मलमास म्हणत असतो, तो मलिन झालेला आहे. तो साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंनी समर्पित आहे. या महिन्यात आपण भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती करण्यासाठी बऱ्याच काही सेवा करत असतो. हा महिना खरं तर आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आहे. खरं तर हा महिना पितरांच्या सेवेसाठी महत्त्वाचा आहे. या महिन्यात पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी देखील आपण पारायण करतो. बघा, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो काही ना काही सोबत घेऊन येत असतो, असं आपल्याला माहिती आहे. ते खरं आहे. तर बघा, त्यासाठी सर्वांनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा जो मूळ भागवत ग्रंथ आहे आपला मोठा, तर तो प्रत्येकाला वाटतं का तुम्ही वाचावा, पण तो खरंच खूप जास्त मोठा असल्यामुळे सर्वांना संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून वाचन शक्य होईल असं नाही. म्हणून अशांनी आपला दिंडोरी प्रणित सेवा मार्गातर्फे प्रसारित झालेला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण मात्र नक्कीच करायचं आहे. अतिशय दिव्य, सुंदर आणि तेवढाच प्रभावी हा असा ग्रंथ आहे. आता आपल्याला पितरांसाठी सेवा करायची असते. हा महिना पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी असतो. आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य असेल ते कमी करण्यासाठी असतो. आणि अर्थातच देवाची सेवा करण्याच्या आधी पितरांची देखील सेवा करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे. कारण त्यांच्यामुळेच आपण आहोत, त्यांच्यामुळेच आपण आज सुख सुविधा आपण आपल्या आयुष्यात उपभोगत आहोत. गरुड पुराण ऐकणाऱ्यांना नक्कीच माहिती आहे का मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास खूप जास्त कठीण आहे. आणि आपल्याला तो जर पितृदोष आहे, कारण सगळं छान चाललेलं आहे तरीही काही होत नाही आहे, किंवा मध्ये अडचण निर्माण होते आहे, लग्नाच्या अडचणी किंवा नोकरीचे प्रश्न असतील, संततीविषयीचे प्रश्न, तर अशा वेळेस तुम्हाला पितृदोष असतो. आणि असं बघितलं तर आजकाल सगळ्यांनाच मात्र पितृदोष आहेच. ज्यांना नाही आहे त्यांनी सुद्धा आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी काही ग्रंथाचं पारायण मात्र करायचे असते. बघा, त्यामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला अतिशय दिव्य आणि प्रभावी तर तो म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. संपूर्ण महिन्यात तुम्ही हे पारायण करू शकतात. संपूर्ण महिनाभर तुम्ही हे पारायण करू शकतात. एका दिवसात एक पारायण म्हणजे पूर्ण 14 स्कंद, आपण ज्याला अध्याय म्हणतो त्या अध्यायांना भागवतमध्ये स्कंद म्हटलं गेलेलं आहे. म्हणून 14 स्कंद या पद्धतीने तुम्ही रोज पूर्ण वाचू शकतात. वाचायचं कसं तर बघा, मांसाहार मात्र वर्ज्य करावा आणि सेवा करायला मात्र सुरुवात करावी. पितरांच्या तृप्ती आणि मुक्तीसाठी ही सेवा आहे. पितरांसाठी आपण सेवा करत असतो, काही मागण्यासाठी अजिबात ही सेवा करायची नाही. कारण तुम्हाला ते देणारच आहे, पण ते तृप्त असले ना तर तुम्हाला काही मागण्याची गरज पडत नाही. तुमच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाही, अडचणी येत नाही. तुमचं सांसारिक आयुष्य खूप छान चालतं. तुम्ही कितीही भागवत घरात करू शकतात. एका महिन्यात तुम्ही 30 पारायण करू शकतात. अगदी खूप छोटंसं पुस्तक आहे, 1 ते 2 तासात नक्कीच वाचून होतं. ज्यांना सवय आहे त्यांचं मात्र 1 तासातच पूर्ण वाचून होतं. ज्यांना वाचणं जमत नाही त्यांनी यूट्यूबला लावून सुद्धा तुम्ही त्या ओळीवर बोट ठेवून नक्कीच वाचू शकता. यूट्यूबला आपलं दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये सुद्धा वाचन दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता, श्रवण करू शकतात. हा ग्रंथ माणसांचा जन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. आणि आपण येताना किंवा जन्माला येत असताना बऱ्यापैकी सोबत काही घेऊन आलेला असतो. त्यामध्ये एकूण 72 प्रकारची ऋण आपण जन्माला घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये भूत ऋण, मनुष्य ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, प्रेत ऋण आणि मागच्या जन्माचं काही ना काही आपण घेऊन आलेलोच आहोत. बघा, मागच्या जन्माचं एखाद्याचं आपल्यावर कर्ज असेल तर आपण ते ह्या जन्मामध्ये खूप जास्त देवाचं करून ऋण या स्वरूपात आपण ते भोग फेडत असतो. आणि ते भोग संपण्याशिवाय आपल्याला आपल्या
फळाची प्राप्ती होत नाही किंवा जे हवं आहे ते आपल्यापर्यंत येत नाही, मिळत नाही. कारण आपला जन्मच हा फक्त ऋण फेडण्यासाठी झालेला आहे आणि सगळेच ऋण आपल्याला फेडावे लागतातच. भूत, प्रेत, बाधा या ऋणातूनच मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचं असतं. आणि खरंच खूप सुंदर ही सेवा आहे. भागवत पारायण करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. केंद्रात जर सामूहिक पद्धतीने तुम्हाला जर पारायण करण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही नक्कीच या अधिक महिन्यामध्ये अनुभवा आणि तिथे सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. नाहीतर प्रत्येकाने आपल्या घरात भागवत पारायण मात्र नक्कीच करावं. ही सेवा खूप जास्त प्रभावी आणि दिव्य आहे. प्रखर पितृदोष आपला कमी होतो आणि या अधिक मासामध्ये अधिकम अधिकस्य प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला अधिक मिळणार आहे. मग तुम्ही नवनाथ करा, स्वामी चरित्र करा, गुरुचरित्र करा, दुर्गा सप्तशती करा किंवा भागवत ग्रंथाचं पारायण करा. तुम्ही कोणत्याही ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. जेवढं जास्त जमेल तेवढी जास्त सेवा तुम्ही या महिन्याभरात करा. संपूर्ण महिनाभर पारायण करा आणि एकादशीला आपण जेव्हा हे भागवत ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा 7 पिढ्यांचा पितृदोष मात्र नक्कीच कमी होतो. एवढी ताकद या भागवत ग्रंथांमध्ये आहे. म्हणून या अधिक महिन्यात पितरांच्या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे. आपण जेव्हा भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा ती पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी सुद्धा असते. मग त्यामध्ये सत्यनारायणाला विष्णू सहस्रनाम आलं, विष्णू सहस्रनामावली आली, व्यंकटेश स्तोत्रम आलं किंवा ज्या काही इतर सेवा आहेत या देखील पितरांच्या तृप्ती आणि मुक्तीसाठीच असतात. त्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ हा खूप जास्त प्रभावी काम करत असतो. पितृदोष अगदी कितीही प्रखर पितृदोष असला तरी त्याच्यामध्ये इतकी ताकद असते का परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला महिन्याच्या प्रत्येक एकादशीला भागवत ग्रंथाचं पारायण करण्याचं सांगितलेलं आहे. असंच रोज तुम्ही 1 ते 7 अध्याय जरी पठण केला, म्हणजे रोज एक अध्याय जरी तुम्ही पठण केला तरी 14 दिवसात तुमचं एक पूर्ण पारायण पूर्ण होतं. तुम्ही नित्यसेवेप्रमाणे सुद्धा ही सेवा करू शकता जर तुम्हाला जमतच नसेल तर. सुरुवातीला संकल्प करावा. संकल्प करत असताना ह्या संपूर्ण महिन्यामध्ये माझ्याने जेवढं पारायण होतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेल आणि संकल्प करत असताना आपलं नाव, आपलं गोत्र घ्यावं आणि पूर्ण महिन्यात यथाकालीन मी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करणार आहे असा संकल्प करावा. मग त्यामध्ये मासिक धर्म आला किंवा तुम्ही कुठे गावाला गेले किंवा तेवढी दिवस गॅप पडला तर तेवढी सोडून तुम्ही पुन्हा सेवेला सुरुवात करायची असते. जेणेकरून महिनाभरात जेवढं होईल, मग 15 दिवस असू दे, 30 दिवस असू दे किंवा 20 दिवस असू दे, 10 दिवस असू दे, जेवढं होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. महिनाभरात जसं जमेल तसं वाचावं. मांसाहार मात्र कडकडीत वर्ज्य करावा. पूर्ण महिनाभर ज्यांना प्रखर पितृदोष असेल तर आपल्याला नारायण नागबली करायला सांगितले जाते. प्रत्येकाला पैसे आणि वेळ आहे असं नाही, म्हणून घरीच भागवत पारायण जर तुम्ही केलं तर संपूर्ण महिनाभरात 1, 5, 7, 9, 11 या पद्धतीने तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकतात. हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल. तिथे सुद्धा उपलब्ध केलेला आहे. यामध्ये आरती सुद्धा दिलेली आहे. ही सेवा करत असताना मी पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी ही सेवा करतो आहे. माझा पितृदोष कमी व्हावा म्हणून मी हे पारायण करते आहे की या पद्धतीने आपल्या मनात प्रश्न टाकावा किंवा आपल्या मनात म्हणावं आणि मग तुम्ही त्याच पद्धतीने सेवेला मात्र सुरुवात करावी. ज्यांना पितृदोष असेल त्यांनी माझा पितृदोष कमी व्हावा असं म्हणावं. कारण बरेच लोक असे आहेत का त्यांना खूप जास्त प्रखर पितृदोष आहे आणि या प्रखर पितृदोषामुळे त्यांचे बऱ्याचशा कामांमध्ये अडचणी निर्माण होतात, घरात वादविवाद होतात. पितरांचा आशीर्वाद नसल्यामुळे किंवा पितृ तृप्त नसल्यामुळे आपल्यावर विविध संकटे येत असतात. मग ते घरामध्ये भांडणं असू दे, आई मुलं म्हणजे वडील मुलाचं जमत नाही किंवा इतर छोटे मोठे भांडणं असतात, अभ्यासात लक्ष न लागणे, सतत चिडचिड होणे, घरामध्ये काही ना काही वादविवाद छोटे मोठे भांडणं सुरू असणे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना या प्रखर पितृदोषाचीच लक्षणे आहेत. ह्या संपूर्ण महिनाभरात मी इतके पारायण करते आहे. 1, 3, 7, 5 तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही पारायण करावं. सगळ्या सेवा करायच्याच आहे. प्रत्येकाला प्रत्येक सेवा ही आपल्याला मनापासून करायची आहे. पण प्रत्येक सेवेचं मात्र नियोजन करून तुम्ही जर हे पारायण केलं तर संपूर्ण अधिक मासात हे पारायण नक्कीच तुम्ही करू शकता. बघा,
प्रत्येकाला सत्यनारायण करायचं आहे. प्रत्येकाला काही लोक असे आहेत बायका म्हणजे महिला पुरुष की त्यांना नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे, गुरुचरित्र वाचायचं आहे, स्वामीचरित्र वाचायचं आहे. आपली रोजची नित्यसेवा आहे ती म्हणजे 11 माळी आणि स्वामीचरित्र. हे सोडून सुद्धा दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे किंवा कोणाच्या नोकरीचे प्रश्न असतील, संततीचे प्रश्न असतील, त्यासाठी आपण सेवा घेतो तर त्या सेवा पूर्ण करायच्या आहे. अशा विविध सेवा आहेत की त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. यासाठीच आपण म्हणजे खूप आपण म्हणतो ना की तातडीने किंवा खूप कष्टाने या सेवा करत असतो, मनापासून करत असतो. म्हणून या सगळ्या सेवा मला करायच्याच आहेत. पण याचबरोबर अधिक मासामध्ये ज्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे भागवत ग्रंथाचं पारायण, विष्णू सहस्त्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र किंवा सत्यनारायण, दुर्गा सप्तशती सुद्धा तुम्ही आई कुलदेवतेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही वाचू शकतात. आणि हे सगळे स्तोत्र मंत्र जितके तुम्ही कराल ना तेवढं कमीच आहे. कारण हा महिना पुन्हा येण्यासाठी आपल्याला बरेच वर्ष वाट पाहावी लागते. म्हणजे हा महिना 3 वर्षांनी येतो हे सुद्धा तुम्हाला नक्कीच माहिती आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवर बघता येतील. या अधिक मासामध्ये तुमच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त सेवा व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना करते. संपूर्ण अधिक मासामध्ये तुम्ही हे पारायण मात्र नक्कीच करावं आणि एकदा तरी करून बघा. एक पारायण तरी आवर्जून करा.